तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा। निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे। पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर नंबर 88 मध्ये हिस्सा नंबर 11 आणि 6 मध्ये आमच्या आजोबांचं नाव आहे। तर ह्याच्यामध्ये काय झालं की आमचे चुलत भाऊ अशोक आबाजी गायकवाड यांना काही दारूचं किंवा ह्याचं काय असेल, पण त्यांना फसवून नेऊन त्यावेळेस त्याला पैसे पण नव्हते दिले। जेव्हा त्याकडून सही केली त्यावेळेस पैसे पण नाही। तो राहतो थेऊरला, थेऊरवरनं आला होता असाच, तर त्याच्याकडून सही घेतली आणि पैसे पण नव्हते दिले। परत 7/12 कुणाचं नाव आहे अजून कुणाला माहिती नाहीये। काही काही जणांचे आहे नाव, पण जे मूळ मालक आहे आणि त्यांचे जे मुलगा आहे किंवा पुतणे आहे किंवा मुलगी आहे यांच्या पण काही सह्या झालेल्या नाही पॉवर ऑफ अटर्नी। तुमची फसवणूक काही पैसे मिळाले का तुम्हाला? नाही, अजिबात नाही, पैसे वगैरे काहीच नाही मिळाले। सूरज रवींद्र गायकवाड। अशोक आबाजी गायकवाड कोण तुमचे? माझे चुलते। तुम्हाला माहिती का त्यांची अशी फसवणूक झाली? नाही, मी म्हणजे नोकरीवरती असतो, ते थेऊरला असतात। ते थेऊरला मला पैसे मिळाले नाहीयेत, आम्ही घेतलेले नाहीये। माझं नाव आहे कल्पना प्रकाश जाधव। आमच्या आजोबांची जागा आहे, 3 आजोबा आहेत आमचे। त्या 3ही आजोबांची कमीत कमी 5 ते 6 एकर जमीन आहे आणि आम्ही रिग्रँडसाठी खूप प्रयत्न करतोय गेले अनेक वर्ष म्हणजे जसं 1968 पासून। रिग्रँड सोडून द्या मुद्दा। पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली तुम्हा सर्वांकडनं, तुमचे नाव आहेत पॉवर ऑफ अटर्नी सह्या आहेत तुमच्या लोकांच्या, तुम्हाला काही पैसे मिळालेत का? नाही मिळालेले पैसे मिळालेले नाही। सांग। बाबाजी दगडू महार यांचा नातू आहे मी। या तेजवानीने आमच्याकडून जागा सोडवण्यासाठी अग्रीमेंट केलं होतं। जागा आम्ही सोडवून देतो आणि नंतर आपण व्यवहार करू, पण त्यांनी काही व्यवहार केला नाही, काही नाही। त्यांनी तो व्यवहार केला कंपनी अग्रीमेंट केलेलं आहे, आम्हाला माहिती नाही काही अग्रीमेंट कोणासंग केलं काय। ही पहिले एकदा तुमचं नाव सांगा। माझं नाव सोमनाथ रोहिदास गायकवाड आहे। तुमचा हिस्सा किती आहे? आमचा 4.5 एकर आहे। 4.5 एकर आहे। 1 ते 26 मध्ये? हो, 1 ते 26 मध्ये। आम्हाला शीतल तिने काय सांगितलं की आपण अग्रीमेंट करू, अग्रीमेंट केलं तर आपल्याला जागा सुटल्या तर आपण व्यवहार करू। मग आम्ही जागा सुटवा म्हणून आम्ही त्याला लिहून दिलं, तिने 10,000चा चेक आम्हाला दिला होता, त्याच्यावर आम्हाला 1 रुपया दिला नाही। हे कधी ते झालं की 2020 वर्षापूर्वी दिलं। 20 वर्ष? हो, पण आम्हाला काय वाटलं की जागा सोडवणार आहे म्हणून आम्ही लिहून दिली, त्यामुळे सही केली। आमची फसवणूक झालेली आहे एवढं आम्ही मान्य करतो। आता काय मागणी? आता तिचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, गुन्हा व्हायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे। गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही बायकापूर इथं आत्मदहन किंवा उपोषण करू। त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमची पहिले आम्हाला नाही का समजे लिगी करतो, तुमच्या नावावर करतो, तुमच्या नाव झाल्याच्या नंतर मग आपण व्यवहार करू, हे आम्हाला तिथं त्याच वेळेस सांगितलं होतं। आणि आमची त्यावेळेस फसवणूक अशी केली की तुम्ही चला कोर्टामध्ये तुमची सही करतो, असं करतो, पण सही पण आमची डुप्लिकेट फसवणूक केलेली। तुमचे पैसे दिले तुम्हाला? काही दिले नाही, पैसे नाही दिलेले आम्हाला। फसवणूक एवढी मोठी जमीन कसं काय नावावर करून दिले? 272 कसं काय एकत्र आले? सगळ्यात मोठा टास असतो हा। 272 त्यावेळेस एकत्र सगळे नव्हते आले। त्यांनी काय केलं, 15 लोक पहिली नेली, नंतर 15 लोक नेले, असं त्या लोकांनी केलेले। 2006 मध्ये आणि 7 मध्ये हा व्यवहार झालेला आहे। त्यामध्ये आमच्याकडनं MOU आणि पॉवर ऑफ अटर्नी करून घेण्यात आली। त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी इरियर्स माहिती का तुम्हाला? माहिती रिव्हर्स आमच्या पूर्वजांनी केले ना, आणि काय चिरीमिरी थोडे पैसे देऊन ते बांधून घेतलं आम्हाला, आणि जमीन सोडवण्यात येईल आणि तुम्हाला हा व्यवहार पूर्ण करून देण्यात येईल असं आमच्याकडनं सांगण्यात आलं। पण तसं काही व्यवहार पूर्ण झालेला नाही आणि आमच्याकडनं आतापर्यंत काही पैसे पण मिळाले नाही आणि काही मिळाले नाही। आता मागणी काय तुमची? आमची मागणी, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे, नाही तर आम्ही रितसर आंदोलन करणार आहोत। आम्ही वारस आहोत। आमच्या पूर्वजांकडे फसवणूक झाली 2007 ते 2008च्या दरम्यान। या ठिकाणी शीतल तेजवानी यांनी ॲग्रीमेंट करून घेतले आणि त्यानुसार पैसे देण्याचे ठरवले होते, पण पैसे काय कोणाला मिळालेले नाही आहेत। आणि 5,000, 10,000, 272 लोक जे आहेत ते कधीच एकत्र येऊन असा व्यवहार झालेला नाही। ते 10 लोक ने 15 लोक ने असं नेऊन त्यांनी व्यवहार केलेला आहे। हा व्यवहार पूर्णपणे खोटा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हे आम्हाला सर्वांच्या वतीने मागणी आहे।